नमस्कार, मी रंजना. अन्नपूर्णा किचन रंजनामध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे. आज रेसिपी घेऊन आलेली आहे मी. आत्ता संक्रांत आलेली आहे. हे वर्ष मागचं इतक्या लवकर गेलं, झटपट मस्त गेलं. वर्ष 2025 खूप छान गेलं. तर आता नवीन वर्ष आलेलंच आहे. तर नवीन वर्षाच्या त्याची नवीन रेसिपी. तर चला बघूया रेसिपी काय आहे ती. तर संक्रांत आलेलीच आहे. तर त्याकरिता मी तीळ घेतलेले आहे आणि गुळ घेतलेला आहे. तीळ गुळाचे लाडू. तर चला बघूया. गॅस ऑन करूया. गॅस ऑन केलेला आहे. कढाई गॅसवरती ठेवलेली आहे. तर आता ते कढाईला गरम होऊ द्यायचं. गरम झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये तीळ घालायचे. मी 1 पॉट तीळ घेतलेले आहे. तरी 250 ग्राम तीळ आहे. त्याला मस्त भाजून घ्यायचं आणि खमंग भाजून घ्यायचे, म्हणजे त्याला टेस्ट आणि चविष्ट लाडू लागतं. तुम्हाला मी आज तीळ गुळाचे लाडू कसे बनवायचे ते माझी ट्रिक तुम्हाला सांगते. हे नक्कीच तुम्ही बघा. खूप लवकर आणि टेस्टी, काही सामग्री नाही, खुसखुशीत, कुरकुरीत, खूप छान लाडू लागतं. कसे तडतडीत झालेले आहे, खूप खमंग. तर हे भाजलेले आहे. त्यावेळेस कळते का तीळ मस्त आवाज देतो आपल्याला. तर काढून घ्यायचे. आता हे झालेले आहे. आता आपण याला काढून घेते आहे. हे एका प्लेट मध्ये काढून घेतलेले आहे. याला थंड करायचं. 2 मिनिटं याला थंड होऊ द्यायचं. त्यानंतर मिक्सर पॉट मधून काढूया. गॅसवरती त्यामध्ये पाणी घातलेलं आहे. आपल्याला त्यावरती स्टँड ठेवलेला आहे. स्टँडवर पॉट. त्या पॉट मध्ये आपण हे जे गूळ खिसून घेतलेला आहे ते गरम करून घेते आहे. गूळ गरम केला म्हणजे स्मूथ आणि छान होते. नरम, बिलकुल नरम लाडू येतात आणि खुशखुशीत बनते. त्याकरता गुळाला थोडं गरम करून घ्यायचं. जास्त नाही गरम करायचं, कारण कडक नाही आले पाहिजे. थंडे झालेले आहे. तर आता मिक्सर पॉट मध्ये घालूया. मी एवढे तीळ घातलेले आहे. थोडे तीळ राहू दिले त्यामध्ये, थोडे पॉट मध्ये राहू द्यायचे. याचं नंतर काम आहे. तर चला, दरदरीत काढायचे, जास्त बारीक नाही करायचं, कारण यामध्ये तेल असते. असे झालेले आहे बघा, छान झालेले आहे. दरदरीत काढायचं. तर याला आपण मिक्सर पॉट मधून एका पॉट मध्ये काढलेला आहे. पॉट मध्ये काढल्याच्या नंतर जे आपण हे तीळ ठेवलेले आहेत थोडेसे, ते तीळ घालूया. हे बघा, तीळ घातलेले आहे. याने खुसखुशीत आणि छान तिळाचे लाडू लागते. दिसायला पण छान दिसते. तर म्हणताना मी तीळ थोडे ठेवून मिक्स केलेले आहे. त्यामध्ये आपण नरम करून घेतलेला आहे ते यामध्ये घातला आणि पूर्णपणे मिक्स करून घेऊया. गूळ आणि तिळाचं पावडर आणि तीळ यांना पूर्णपणे मिक्स करून घेऊया. जसं आपण 250 ग्राम तीळ घेतले तर 200 ग्राम गूळ घ्यायचा. आपल्याला किती गोड पाहिजे त्यानुसार घ्यायचं. मी 200 ग्राम घेतलेला आहे. मी पाक केलेला लवकरच लाडू होण्यासाठी मी गूळ गरम करून घेतलेला आहे थोडा, कारण पाक केल्याच्या नंतर कडक येतो पाक. आहे पाकाची पण रेसिपी बनवणार, तुम्हाला दाखवणारच. तर हे 5 मिनिटात बनणारे लाडू, फक्त 5 मिनिटं लागतं. पाकाच्या याला थोडा वेळ लागतो. हे स्मूथ आणि मस्त
छान लाडू आहे, नरम आणि लवकरच होते. रेसिपी नवीन नवीन बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा.